आहेत सगळे? अपेक्षा करते सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असतील. छान दिवसाची सुरुवात झाली आणि हा व्लॉग पण तुमच्यापर्यंत पोहोचायला खूप जास्त उशीर झाला आहे. पण ठीक आहे, तुम्हाला आवडलाच तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि हो, शेवटपर्यंत बघायलाही विसरू नका. तर हा ब्लॉग आहे धुलीवंदनच्या दिवशीचा. त्या दिवशी सगळ्यांना सुट्टी होती, म्हणजे धनुषला, धनुषच्या पप्पांना आणि होळीच्या रात्रीच सगळ्यांचं ठरलं होतं की उद्या सकाळी ना 8:30-9च्या दरम्यान आपण सगळ्यांनी रंगपंचमी खेळायची म्हणून. तसं तर मी घरातलं सगळं काम आवरून घेतलं होतं रात्रीच, कारण मला माहीत होतं की जर आपण सकाळी खेळायला बाहेर गेलो तर घरातली कामं राहिलीत ह्या गोष्टीचं सारखं मनामध्ये गिल्ट राहील. म्हणून सगळी फटाफट रात्रीच कामं आवरलेली. उशीर झाला तरी चालेल म्हटलं, पण आवरून घेतलं. सकाळी सकाळी तिकडे गेलो. मस्त आल्यानंतर फ्रेश झाले. इतकं खेळलो होतो ना आम्ही, म्हणजे 2 तास तर आमची रंगपंचमी सुरूच होते. पाण्याचा पाईप वगैरे लावला होता, कलर्स, पाणी असं भरपूर सारा धिंगाणा चालला होता. धनुष पण खूप जास्त वैतागला होता, कारण पहिल्यांदाच तो असं रंगपंचमी खेळत होता इतक्या लोकांसोबत आणि कलर कोणी लावला ना की मग त्याला खूप जास्त रडायला येत होतं. आणि मग त्याच वेळेस मला तो सारखा म्हणायचा की मम्मा चल आता घरी, मला नाही इथं थांबायचं म्हणून. मलाही एन्जॉय करायचं होतं, धनुषच्या पप्पांनाही, म्हणून मग मी त्याला तसंच समजावत होते की बाळा थांब थोडं, मग आपण घरी जाऊयात म्हणून. थोडं थोडं करून आम्ही 2-2.25 तास तिकडेच घालवले आणि सगळ्या सोसायटी मेंबर्ससाठी ना मस्त समोसा आणि जिलेबी असा नाश्ता आणला होता. तो नाश्ता घेऊन आम्ही घरी आलो आणि बघतोय तर काय घरातली लाईटच गेली होती. मग तो पहिला नाश्ता करून घेतला. लाईट आल्यानंतर ना मग मस्त गिझर वगैरे चालू केला, छानशी अंघोळ केली, सगळेच जण फ्रेश झालो. सगळ्यात पहिल्यांदा तर मी धनूचं छानसं आवरून दिलं होतं, कारण म्हटलं ना तुम्हाला तो खूप जास्त गोंधळ करत होता माझ्या पाठीमागे. आणि नंतर ना मग आले किचनमध्ये. आज तर मी खूप जास्त खुश होते, म्हणजे मला ना स्वयंपाक बनवायचं टेन्शन होतं ना बाकी कामांचं. हां, कपडे मात्र खूप जास्त धुवायचे होते, पण स्वयंपाकाचं मात्र काही टेन्शन नव्हतं. रात्रीची एक पुरणपोळी शिल्लक होती. मग मी ठरवलं होतं की आल्यानंतर गरम गरम पुरणपोळी लाटायची, पण अहोंचं म्हणणं असं होतं की नाही फक्त भात लाव आणि मग आपण मस्त आमटी आणि भात असं काहीसं जेवण करूयात. तळण वगैरे सगळं होतं, त्यामुळे तर काही टेन्शनच नव्हतं. त्यानंतरनं मग घरातली सगळी कामं आवरली, जसं की भांडी, कपडे, फरशी सगळंच मस्त आवरून घेतलं. आणि त्यानंतरनं मग आमची अचानक प्रवासाला सुरुवात झाली. म्हणजे 2-3 दिवसापासून ना माझी आजी आजारी होती, पण ठीक आहे असं मी म्हटलं की सुट्टी लागल्यानंतर जाऊयात, म्हणजे सॅटर्डे संडे जाऊयात. धनुची स्कूल आधीच खूप जास्त बुडली आणि अजून पण सुट्ट्या पडायला नकोत म्हणून विचार केला होता. पण अचानक बसल्या बसल्या माझ्या मनामध्ये विचार आला की आपण सॅटर्डे संडे जाण्यापेक्षा आपण आजच जाऊयात. आणि अहोंना म्हटलं की तुम्ही उद्याची पण सुट्टी घेता का? तर त्यावरती ते बोलले की हो घेतो मी, जाऊयात आपण. मग त्याच्यावरती तर मग मी पटकन सगळं आवरून घेतलं. घरातली कामं सगळी वेळेवरती आवरून झाल्यामुळे हा डिसिजन टायमिंगला घेणं खूप जास्त सोपं गेलं. आम्हाला काही जास्त कपडे वगैरे न्यायचे नव्हते, म्हणजे आजची रात्रच फक्त, आणि उद्या तर लगेच आम्हाला रिटर्न यायचं होतं. त्यामुळे जे काही थोडेफार कपडे घ्यायचे होते ना ते सगळे घेतले आणि त्यानंतरनं मग लगेच प्रवासाला सुरुवात केली. हां, आता गाडीमध्ये बसल्यानंतर फिक्स एक काम असतं, ते म्हणजे की फास्टॅगला किती बॅलन्स आहे ना ते चेक करायचं आणि नसेल तर मग रिचार्ज करून घ्यायचं. हे आता काम माझ्याकडं असतं बरं का. 3 तासांचा प्रवास करून फायनली आम्ही संध्याकाळी 6 वाजता फलटणमध्ये पोहोचलो. आजीजवळ 2-2.5 तास घालवले. त्यानंतरनं मग संध्याकाळीच 9-9:30च्या दरम्यान मी माझ्या माहेरी गेले आणि तिथं गेल्यानंतरनं मग मी हॉटेलमधूनच बाहेरून जेवण नेलं होतं. सगळ्यांनी जेवण केलं, झोपले. सकाळी उठल्यानंतरनं परत सकाळचा स्वयंपाक माझ्या आजीजवळ माझी मम्मी थांबली आहे, मग त्याच्यामुळे मला इकडचा पण एक घरी येऊन स्वयंपाक बनवायचा होता. म्हणून सकाळी उठले, घरातली कामं आवरली सगळी, कारण 2-3 दिवस मम्मी घरामध्ये नव्हते त्यामुळे पसारा पण खूप झालता. मग अंड्याची भाजी, भात, भाकरी असं जेवण बनवलं, जेवण केलं, धुणी भांडी सगळी आवरली आणि 3 वाजता आम्हाला निघायचं होतं. म्हणून मी परत 2 वाजता पप्पा भैयासाठी स्वयंपाक करून ठेवला, म्हणजे बटाट्याची भाजी, भाकरी, भात असं सगळं बनवून ठेवलं. आणि मग शेतामध्ये गेले फेरफटका मारण्यासाठी. बघितलं तर टोमॅटो, मस्त हिरवी मिरची, त्याचसोबत फुलं, भरपूर असंच काही काही सुरू आहे शेतामध्ये. आणि मला ना जास्त करून टोमॅटो बघायचे होते, कारण इतकी मस्त टोमॅटोची झाडं फुलल्यात ना आता की खूपच मस्त. येताना तिथूनच म्हटलं कढीपत्ता घेऊन यावं छानपैकी, म्हणून मग कढीपत्ता काढून घेतला. आणि मग मला फुलंसुद्धा घ्यायची होती शेतामधून, मग तिकडं पण जायचं होतं आणि इतकं ऊन लागते ना, म्हणजे गावाकडं मम्मी हे माझ्या शेतात काम करते. मी इमॅजिनच करू शकत नाही की किती तिला ऊन लागत असेल किंवा काय. गावाकडं तर एवढं कडक ऊन पडतंय ना, म्हणजे सकाळी 7:30 म्हणू नका, 7:30-8 वाजल्यापासून जे कडक ऊन असतं ना ते दिवसभर असंच कडक ऊन असतं. आणि गावाकडं ना दुपारच्या नंतर जरा बरं वाटतं. तर मी तर असं म्हणते की उन्हाळ्याच्या सुट्टीला गेल्यानंतर काय आमची अवस्था होणार आहे तिकडं काय माहिती, कारण आमच्या जो आमचं घर आहे ना त्या घराचा पत्राचा खूप जास्त खाली आहे ना, त्याच्यामुळे तर खूप जास्त गरम पण होतं. पण ठीक आहे, तरी पण मी जाणार आहे. धनुषला सुट्टी लागली ना की मी लगेच गावाकडे जाणार आहे. तर ही बघा मस्त अशी मिरचीची रोपं इथे,
लवकरच त्याला मिरची पण लागणार आहे. त्याच्यानंतरनं मग मी आले वरच्या शेतामध्ये जिथं की आहेत फुलं. आणि हां, मला अजून एका शेतामध्ये जायचं होतं. ज्यावेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं, सॉरी नाही दाखवलं तुम्हाला, शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, फ्लावर कोबी जिकडं सुरू होतं ना, त्या फ्लावरच्या रानामध्ये आम्ही भावाने, मी आणि सोबत बायकासुद्धा होत्या, त्यांनी आम्ही मस्त कोथिंबीर टोपली होती. आणि ती उगवलेली ना तुम्हाला दाखवायची माझ्या लक्षातच राहिलं नाही. म्हणजे त्या शेतामध्ये आम्ही गेलोच नाही. डायरेक्टली मग घरी गेले, सगळं भरलं आमचं जे काही सामान घ्यायचं होते. मला नारळ वगैरे आणायचे होते. मग ते नारळ वगैरे सगळं गाडीमध्ये टाकलं सोलून. त्यानंतरनं आवराआवर केली, घरं सगळी स्वच्छ केली आणि त्यानंतरनं मग आम्ही प्रवासाला सुरुवात केली. किती अवघड असताना बाईचं आयुष्य, जिकडे जाईल ना तिकडे काम करावं लागतं, अजिबात सुटका नसते. मग ते सासर असो किंवा माहेर असो. प्रवासाला सुरुवात झाली आणि इथे ना मी नेहमीच म्हणते जेजुरीच्या गडावरती जायचं जायचं जायचं, पण जाणं काय होतच नाही. लास्ट टाईम आम्ही एकदम संध्याकाळी गेलो होतो, तर खूप मस्त वाटत होतं. आणि आता विचार केला जेव्हा कधी जाऊ ना, त्यावेळी आपण संध्याकाळचंच जायचं. एकदम जवळून दर्शन होतं, म्हणजे 9:15 9:30च्या आसपास म्हणा तुम्ही. इतकं मस्त दर्शन होतं ना, एकदम गाभाऱ्यात जाऊन देवासमोर आपल्याला हात जोडून उभं राहता येतं, इतकं मस्त दर्शन होतं. त्यानंतरनं घरी आले. घरी आल्यानंतरनं पण आम्ही संध्याकाळच्या वेळेलाच ना चायनीज आणलं होतं पार्सल येतानाच. म्हणजे 8 वाजता आम्ही पुण्यात पोहोचलो होतो. मग येताना चायनीज आणलं, पोटभर जेवण केलं, झोपले आणि सकाळी उठल्यानंतरनं कामं सुरू झाली. सकाळी पहिल्यांदा धनुषला स्कूलला सोडून आले आणि ज्यावेळेस मला जास्त कामं असतात ना, त्यावेळेस मी धनुषला सोडून आल्यानंतरनं परत ड्रेस चेंज करते आणि मग कामांना सुरुवात करते. तर मी आत्ता झाडांना पाणी टाकते. उन्हाळ्यामध्ये ना झाडांना एकदम टायमिंगला पाणी पाहिजे असतं. आता आज मी टाकले ना, तर उद्या सकाळच्या टायमिंगपर्यंत पूर्ण झाडातलं पाणी शोषून गेलेलं असतं आणि झाडं पण थोडीफार सुकतात. त्यामुळे मग मी आता सकाळी जरा लवकरच पाणी टाकते, म्हणजे धनुषला सोडून आल्यानंतर ना कितीही म्हटलं ना तरी 11:30 कुठून वाजतात ना ते समजतच नाही. आणि आजकाल मी खूप जास्त आळशी झाले. म्हणजे लवकर जर उठले ना तर मग मी सगळं वेळेत आवरणार, पण उशिरा उठते ना त्यामुळे माझं कुठलंच काम वेळेत होत नाही आणि खूप जास्त हलगर्जीपणा होते. म्हणजे हीच गोष्ट सतावते माहिती आहे का, सारखं गावाला जायचं यायचं, त्यामुळे घरात लक्ष लागत नाही. आणि माझा स्वभाव असा आहे, तुम्हाला खरं सांगू का, ज्यावेळेस मी गावाकडे जास्त राहते ना त्यावेळेस मला असं वाटतं की नाही, आपण आता गावाकडेच शिफ्ट व्हायचं, आपण गावाकडेच राहायचं, गावाकडचीच लाईफ जगायची. आणि जेव्हा पुण्यात जास्त दिवस राहते, म्हणजे कंटिन्युअसली मला असं वाटतच नाही की मी कंटिन्यू 1 महिना पुण्यामध्ये राहिली आहे आत्तापर्यंत. म्हणजे नेहमीच असं होतं, 15 दिवसाला 20 दिवसाला गावाकडे जाणं होतंच. त्यामुळे मग जेव्हा इकडे जास्त दिवस राहते त्यावेळेस वाटतं की आपण इथेच राहायचं, आणि जेव्हा गावाकडे जास्त दिवस राहते त्यावेळेस असं वाटतं की नाही, आपण गावाकडे शिफ्ट होऊयात आता म्हणून. चला ठीक आहे, ही माझी बडबड चालली आहे. त्यानंतरनं मग कपडे धुतले, गॅलरी धुवून काढली, मस्त भांडी वगैरे घासती, घरातली सगळी कामावरून झाली होती. धनुषला घेऊन आले आणि मग 4 ते 5च्या दरम्यान मग मी ह्या सगळ्या कपड्यांचा ढीग आवरायला घेतला. काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण कंटिन्युअसली एकाच ठिकाणी कपडे टाकतोय ना, तर त्यावेळेस मग आपल्याला घरात कुठलंच काम करायला मन नाही लागत. म्हणजे तुम्ही पण तुमचा असा विचार करा जरासा. आपल्या घरामध्ये हे असंच असतं, भांडी कुठं अस्तव्यस्त असली ना की काम करायची इच्छा होत नाही. तेच बघा, आपण सगळं जर व्यवस्थित आवरलं ना तर आपण रोज 5 मिनटं एका कामासाठी देऊन मग ते सगळं स्वच्छ करत बसतो. पण ज्यावेळेस मग सगळं अस्तव्यस्त असतं त्यावेळेस करायची काही इच्छा होत नाही. म्हणजे पर्सनली माझं तर सेम स्वभाव आहे हा. एका ठिकाणी मी जर कपडे टाकते ना, 4 दिवस तिकडंच कपडे टाकले ना, तर मग मला ते कपडे घड्या घालायचा इतका कंटाळा येतो. मग ती उद्याचे कपडे इथंच, परवाचे कपडे इथंच, असं करून करून 4 दिवसाचे कपडे एकाच ठिकाणी कधी साठतात ना आपल्यालाच समजत नाही. आता इथे बघा ना, माझेच कपडे जास्त आहेत. म्हणजे टी शर्ट जे काय एक्स्ट्राचे टी शर्ट होते ना ते सगळे काढलेले धुण्यासाठी, ड्रेस, धनुचा युनिफॉर्म वगैरे. होळी दिवशी जी साडी काढली होती ना मी, तीही अजून घडी करून ठेवली नव्हती, कारण मला ती वॉश करायची होती. वॉश करणं माझ्याकडून अजिबात झालं नाही. मी आता अशीच तिला घडी करून ठेवणार होते. संध्याकाळच्या वेळेला मग आवरून घेतलं सगळं आणि म्हटलं आता मेन डोअर जरासा ओपन करूयात म्हणून. तसं तर आमच्या समोरच एकदम रूम आहे बरं का. हे स्ट्रक्चर मला नव्हतंच आवडलं. जेव्हा आमचं सगळं फ्लॅट रेडी झाला होता ना त्यावेळेस माझं ह्या गोष्टीसाठी मन अडून बसलं होतं की हे कसं आहे बरं असं. बरं आता इतके दिवस इथं ना असे बॅचलर्स मुलंच राहत होती. आता ते रूम सोडून गेले, त्यामुळे आता दरवाजा वगैरे ओपन करायला मला काही एवढं वाटत नाही. नाहीतर पहिलं खूप जास्त असायचं, म्हणजे नाही का कसं ओपन ठेवणार वगैरे. तर आता मी सेफ्टी डोअर फक्त बंद करते. मेन डोअर जे असतं ना ते कंटिन्यू ओपनच असतं. आणि आली पाहिजे घरामध्ये, शुद्ध हवासुद्धा आली पाहिजे, तेवढीच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटीसुद्धा येते. झाडू मारायला घेतला आणि मग धनुषला ना होमवर्क करायला बसवलं होतं. आता होमवर्क कमी, पण पाणी पिणं जास्त, इरेज करणं, त्यानंतरनं मग इकडचं तिकडचं शोधणं, टी व्ही बघणं, अशी बऱ्याचशा घरामध्ये त्याच्या सुरू असतात. संध्याकाळच्या वेळेला म्हटलं की आपण हे आपलंही थोडंफार आवरूयात. केसामध्ये इतका गुंता झालता ना की परत गुंता काढायची इच्छा नव्हती. कारण सांगू का तुम्हाला,
जेव्हा मी केस विंचरते ना घरामध्ये, मग आत्ताच झाडू मारून झाला होता तर लगेच मग खाली केस पडतात, मग परत ते झाडायचं. ह्या कंटाळ्यामुळे ना फक्त जो काही पुढचा माझा भांग आहे ना तो व्यवस्थित करून घेतला आणि आहे असं मग वरती केस बांधून टाकले. जेव्हा मी 15 दिवस गावाकडे होते ना त्यावेळेस माझे केस ना खूप जास्त हेल्दी झाले होते, म्हणजे वाढल्यासारखे पण वाटत होते मला. तिकडच्या पाण्यामध्ये खूप जास्त बदलले, लगेच केसांचे म्हणजे वाढ होते. पण इकडचे केस आहेत ना मग लगेच खराब व्हायला सुरुवात होते, म्हणजे इकडचं बोरचं पाणी असेल किंवा टँकरचं जे पाणी असतं ना त्यामुळे केस मग माझे थोडेसे डॅमेज होतात. पहिले मला छोटे केस खूप जास्त आवडायचे, पण काय माहिती मला असं वाटतं की थोडेसे तरी मोठे हवेत. नाहीतर मी ह्याच्या आधी पण तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केले की मला मोठे केस नाहीत जास्त पर्सनली आवडत. आधी माझे केस खूप जास्त मोठे होते, म्हणजे कोणी इमॅजिन पण करू शकणार नाही, म्हणजे बऱ्यापैकी मोठेसुद्धा होते आणि हेल्दीसुद्धा खूप जास्त होते. म्हणजे इतकी मोठी वेणी पडायची ना आणि ती जाड पण तेवढीच असायची. पण मी केस कट केले आणि त्यानंतरनं माझं मोठ्या केसांवरचं प्रेम जरा कमी झालं आणि छोट्या केसांवरती वाढायला लागलं. पण आता असं वाटतंय, सगळ्यांचंच म्हणणे असं आहे की आता थोडीशी तर केस वाढलेच पाहिजेत, एकदम कमी केस पण आपल्याला छान नाहीत वाटत. त्यानंतरनं मग संध्याकाळचं पोटभर जेवण केलं आणि काहीच नाही शूट केलं डायरेक्टली दुसऱ्या दिवशी. त्या दिवशी होती संकष्टी चतुर्थी. आता हा ब्लॉग तुम्हाला आजचा आहे ना तो तुम्हाला 3 दिवसाचा बघायला भेटतोय मला असं वाटतं. म्हणजे जेव्हा मी आता व्हॉइस ओव्हर करते त्यावेळेस असं वाटते की 3 दिवसाचा तरी हा ब्लॉग असावा. आता उद्यापासून जे काय आहेत ना ते तुमच्यासोबत रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे तेही असेच असतील 2 दिवसाचे. एक दिवस पूर्ण शूट करायचं, दुसऱ्या दिवशी थोडंफार करायचं, असंच माझं काहीसं सुरू आहे. संध्याकाळी ना आम्ही बिर्ला गणपतीच्या दर्शनासाठी जाण्याचं ठरवलं होतं, म्हणून मी आधीच भाताचा कुकर फक्त लावला होता. इन्स्टंटवाली मला पनीर बनवायचं होतं, जो की मॅजिक मसाला माझ्याकडे आहे, तुम्हाला पुढे जाऊन मी दाखवेलच. तर ना मग त्याच्या आधी म्हटलं की आपलंही छान असं आवरून घेऊयात. आणि हा ड्रेस मी खूप दिवस झाला घातला नव्हता आणि बाहेर कुठं जायचं म्हटलं ना की मला असं वाटतं चांगला ड्रेस पाहिजे किंवा कधी न घातलेला पाहिजे. पण असं होतं का हो, सारखंच आपल्याला आहे तेच ड्रेस वापरावे लागतात. पण माझ्याकडं भरपूर सारे ड्रेस आहेत, म्हणजे हा झाला की तो कुर्ता. पण आता बाहेर पडायचं म्हटलं ना की हातावरती माझ्या एवढं टॅन झाले ना, म्हणजे खूप जास्त टॅनिंग झाले आणि हाफ ड्रेस घालायचं म्हटलं की थोडंसं कसं तरी वाटतं. मग नेहमीच असे फुल स्लीवचे जे ड्रेस आहेत ना ते घालणं मी आजकाल प्रेफर करते, कारण तेच हातावरती टॅनिंग झाल्यामुळे. त्यामुळे मग असं वाटतं की हा ड्रेस घालू का तो ड्रेस घालू, असं काहीसं. छानसं तयार झाले, लोशन लावायला हातावरती घेतलं तर भस्कन खूप जास्त लोशन माझ्या हातावरती आलं. आणि मला माहिती आहे जर ह्यांनी बघितलं तर 100% ओरडणार, म्हणून मी त्यांच्याकडे घेऊन गेले, त्यांनाही थोडं लावायला दिलं आणि मी थोडं जे होतं ते लावून घेतलं. आता बाहेर पडतोच आहे तर म्हटलं की 5 मिनटं घरामध्ये थांबून छानशी देवाबत्ती करूयात, म्हणजे आपल्या मनालाही समाधान वाटेल. खूप दिवसापासून माझ्याकडं ना एक छान स्मेलची अगरबत्ती होती, पण ती मी वापरत नव्हते, दुसरीच वापरायची. पण ही जी अगरबत्ती आहे ना ती खूप छान आहे. वाटलं तर ना उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल की नक्की कोणती अगरबत्ती आहे ती. घरामध्ये खूप छान असा फ्रेग्रन्स सुटतो. आणि गणपती बाप्पांची मी आज छानशी पूजा केली होती, कारण घरचीच फुलं आहेत, मस्त फुलांचं डेकोरेशन करून पूजा केली होती सकाळ, म्हणजे मगाशी पण तुम्ही बघितलंच असेल. आणि ज्यावेळेस अशी छानशी पूजा घरामध्ये होती ना त्यावेळेस तर खूपच जास्त मस्त वाटतं. सकाळी मी जेव्हा धनुषला सोडायला गेलते ना तेव्हा दुर्वासुद्धा घेऊन आले होते, पण त्या दुर्वा मी निवडेपर्यंत ना त्या सगळ्या सुकून गेल्या होत्या. म्हटलं तर ह्याचं एवढं काही काम नाही आहे, ते टाकून दिलेलंच बरं, कारण खूप जास्त सुकून गेल्या होत्या. मग आम्ही बिर्ला गणपतीच्या इकडे गेलो, मस्त असं दर्शन घेतलं. आणि संध्याकाळच्या वेळेला पण खूप जास्त गर्दी होती. निघायच्या टायमिंगला मला असं सुटसुटीत मस्त व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता आला. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा बाप्पांचं नक्कीच दर्शन घेतलं असेल. आल्यानंतर मस्त चेंज केलं आणि लगेच मी किचनमध्ये आले. म्हटलं आता चला पटपट पटपट कामं आवरूयात. जसं की पनीरची भाजी बनवायची होती आणि कणिक मळून मग चपाती पण बनवायची होती. पण म्हटलं ठीक आहे आधी भाजी बनवून घेते, त्यानंतर मग छानशी कणिक वगैरे मळता येईल. ह्यावेळेसचं पीठ ना खूप मस्त आहे, त्यामुळे चपात्या पण खूप जास्त मस्त होतात, जास्त काय एफर्ट्स घ्यावे नाहीत लागत. तर मी ना ज्यावेळेस डीमार्टमध्ये गेले होते ना त्यावेळेस मदर्सचा मसाला आणला होता, जो की चिकन बिर्याणी, परत व्हेजिटेबल बिर्याणी आणि पनीरसाठी पण, म्हणजे कढाई पनीरचा मी मसाला आणला होता. पूर्ण ना एकदम जे ओलं वाटण असतं ना तेच असतं. आणि मला असं वाटतं की कधीतरी खायला हरकत नाही आहे. आमच्या घरामध्ये सारखं नाही पनीर बनत, म्हणजे तुम्ही तर बघता आता खूप दिवसांपूर्वी मी पनीर बनवलं होतं आणि त्यापासून मग आज बनवते आहे. धनुषला पनीर आवडतं, म्हणजे तो पनीर ना बटाट्यालाच म्हणतो ॲक्च्युली, म्हणून त्याला मी जेव्हा पनीर म्हणतो त्यावेळेस बटाटा बनवून देते. पण किती दिवस मुलाला फसवायचं ना, म्हणून मग आज थोडंसंच पनीर आणलं होतं, त्यात म्हटलं बनवूयात. तूप टाकलं, कढई गरम झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये मग जो काही मसाला होता ना मदर्सचा कढाई पनीर, तो मसाला टाकला. आणि काल जे ह्याच्यासाठी मी वाटण बनवलं होतं ना, म्हणजे कटाच्या आमटीसाठी, ते वाटण पण थोडंसं त्याच्यामध्ये टाकलं. म्हटलं
जराशी ग्रेव्ही त्याची दाटसर व्हावी. आजकाल मी जास्त मसाल्यांच्या भाज्या घरामध्ये बनवत नाही, अवॉइडच करते. जरा जे काही साधं सिंपल जेवण बनतं ना तेच. पाणी गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकलं, मस्त असं सगळं मिक्स करून घेतलं. छान ग्रेव्ही टाईप झालं होतं ते. मग पनीर चिरून ना त्याच्यामध्ये टाकलं. पहिले मी पनीर ना थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे, पण काय होतं ना माझ्याकडून ते असं एकदम रबर कसा टाईट असतो तसं ते एकदम पनीर टाईट होऊन जायचं, मग ते काय आवडायचंच नाही. मग असंच जर साधं सिंपल टाकलं ना तर टेस्ट पण खूप छान लागते. पण ठीक आहे, मला असं वाटतं की थोडंसं तरी तुपामध्ये आपण रोस्ट केलं पाहिजे पनीर आणि मग भाजीमध्ये टाकलं पाहिजे. भरभरून अशी कोथिंबीर टाकली आणि धनू बघा इथे उभाच राहिला आहे की मम्मा कधी आपण खाली खेळायला जायचं आहे म्हणून. आजकाल आम्हाला खाली खेळायला जायला प्रचंड आवडते, त्यामुळे त्याचं हे असं सारखं सुरू असतं. मध्येच ना सोसायटीमधल्या ताईंचा कॉल आला तर त्यांच्या घरी ना हळदी कुंकूचा कार्यक्रम होता, मग तिकडेही जायचं होतं. मग सगळं आवरून घेतलं, फक्त चपात्या करायच्या बाकी ठेवल्या आणि भाजी टाकली आणि मस्त परत एकदा ड्रेस घातला आणि गेले तिकडे. हळदी कुंकाला जाऊन आल्यानंतर मग मस्त चपात्या वगैरे बनवल्या आणि लगेच मग जेवण करायला घेतलं. तर बघा अशी काहीशी छानशी भाजी तयार झाली आहे, म्हणजे काहीच जास्त एफर्ट न घेता भाजी बनली होती. गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला, त्यानंतर मस्त आम्हीसुद्धा पेटपूजा करून घेतली. त्यानंतर घरातली सगळी कामं आवरून घेतली आणि असा संपवला आजचा हॅपी हॅपी दिवस. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ बघायला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूयात आपण उद्याची व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.